नमस्ते मित्रांनो. भारतीय भूगोलशास्त्रज्ञ व वैज्ञानिकांचे कार्य आज आपण समजून घेऊया. प्राचीन काळात भारतामध्ये अनेक भूगोलशास्त्रज्ञ व वैज्ञानिक होऊन गेले. त्यांनी विशेषतः भूगोलशास्त्र व गणिती भूगोलात महत्वाचे कार्य केले. भारतातील काही वैज्ञानिक व त्यांचे कार्य पुढील प्रमाणे सांगता येईल. त्यामध्ये आहे आर्यभट्ट. हे प्राचीन भारतातील एक सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी खगोलशास्त्रात केलेले योगदान अतिशय महत्वाचे आहे. सूर्यमालिकेतील ग्रह, गोल, तारे, आकाशगंगा, नक्षत्रे आदींचे निरीक्षण करून त्यांनी त्यांचे अध्ययन केले होते. पृथ्वीवरील निरनिराळ्या ठिकाणांमध्ये अंतरे मोजण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पृथ्वी स्वतःभोवती फिरते व सूर्याभोवती फिरते असे आर्यभट्टांचे म्हणणे होते. वराहमिहिर हे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचे खगोलशास्त्रातील कार्य मोलाचे आहे. वराहमिहिरचे अवकाश निरीक्षणाचे कार्य महत्वाचे असून त्याने आकाश निरीक्षणावर भौतिक सूत्र हा ग्रंथ लिहिला होता. सूर्य स्थिर आहे, पृथ्वी अंडाकृती असून ती सूर्याभोवती फिरते असे वराहमिहिरचे मत होते. त्याने सूर्य व चंद्रग्रहणाची कारणे, त्यांचा कालावधी इत्यादींचे अध्ययन केले होते. भास्कराचार्य हा तत्वज्ञ, गणिती व खगोलशास्त्रज्ञ होता असे मानले जाते. त्याने पृथ्वीचा परिघ, व्यास व पृथ्वीचे क्षेत्रफळ मोजण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना पृथ्वीचा परिघ 24,400 मैल, पृथ्वीचा व्यास 7,900 मैल आणि पृथ्वीचे क्षेत्रफळ 39,63,26,000 मैल इतके असल्याचे आढळले. सध्याचा पृथ्वीचा परिघ 24,899 मैल, व्यास 7,912 मैल आणि क्षेत्रफळ 35,75,00,000 मैल इतके मानले आहे. वराहमिहिरने ग्रह, तारे व आकाशगंगेचा अभ्यास केला होता. त्यांनी ग्रहांमधील अंतरे मोजण्याचा प्रयत्न केला. वराहमिहिरने वातावरणाचे अध्ययन केले होते. वातावरणाचा विस्तार 60 किमी उंचीपर्यंत असावा असे वराहमिहिर यांचे मत होते. चौथ्या आहेत सौनक हे सुद्धा एक खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी सूर्य व पृथ्वी यामधील अंतर मोजण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मोजलेले अंतर बरेचसे बरोबर होते. सध्याच्या मापनानुसार सूर्य व पृथ्वीमधील अंतर 1496 लक्ष किलोमीटर आहे. यानंतर भूगोलातील शोध व विकास याबाबत अधिक माहिती पाहूया. मानव प्रथमपासून भटका व शोधक आहे. उपजीविका, नवीन प्रदेशाची माहिती मिळवणे, प्रवास व व्यापार इत्यादी उद्देशाने मानव एका भागातून दुसऱ्या भागात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असे. त्यामुळे त्याला नवनवीन गोष्टींची माहिती मिळण्यास मदत झाली. त्यातूनच भूगोल विषयाचे क्षेत्र वाढत गेले. काही लोकांनी मुद्दाम नवीन प्रदेशात जाऊन तेथील नद्या, पर्वत, वनस्पती, प्राणी, खनिजे, उत्पादने, लोकजीवन इत्यादींची माहिती प्राप्त केली. या लोकांनी त्या काळात नकाशे बनवण्याचेही महत्वाचे कार्य केले. वरील कार्य प्रामुख्याने अंधकार युगानंतर इसवी 300 ते इसवी 1200 मध्ये झाले. अंधकार युगानंतर युरोपमध्ये भूगोल विषयाचा विकास 15व्या व 16व्या शतकातील प्रवासी व खलाशी यांच्या शोध कार्याने झाला. हे प्रवासी व खलाशी भूगोलशास्त्रज्ञ नव्हते, मात्र त्यांनी या जगाच्या निरनिराळ्या भागांची माहिती गोळा केली व ती अभ्यासकांना पुरवली. भूगोल विषयाच्या विकासाच्या इतिहासात यास शोध युग, एज ऑफ डिस्कव्हरीज असे म्हणतात. या शोध युगात प्रवासी व खलाशांनी भूगोलाच्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले. या शोध कार्याचा परिणाम 18व्या शतकात भूगोलाच्या क्षेत्रात जाणवू लागला. अनेकांनी हे कार्य केले असले तरी काही व्यक्तींचे कार्य या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम मार्को पोलो 1254 ते 1324 मध्ये होऊन गेला. हा 13व्या शतकात होऊन गेल्याने 13व्या शतकातील माहिती
आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. मार्को पोलोचे वडील व्यापारी होते. मार्को पोलो 17 वर्षाचा असताना त्याने आपल्या वडिलांबरोबर प्रवासास सुरुवात केली. तो प्रथम पॅलेस्टाईन मध्ये आणि तिथून तो अक्रे येथे आला. पुढे तो पूर्व तुर्कस्तान व उत्तर इराण मधून पर्शियाच्या आखाताजवळ आला. नंतर तो जमिनीवरून पूर्व इराण मार्गे अफगाणिस्तानात गेला. तेथील 1 वर्षाच्या वास्तव्यानंतर तो हिंदुकुश, काश्मीर व पामीर मधून तिबेटमध्ये काश्गरला पोहोचला. मार्को पोलोचा प्रवास मार्ग मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध धर्म प्रांतातून होता. तो आता चीन मधील कांशू प्रांतात आला, जेथे मुख्यतः बौद्ध धर्माचे लोक राहतात. नंतर तो मंगोलियात गेला, जेथे तो 16 ते 17 वर्षे राहिला. मंगोलियाच्या बादशहाने त्याला चीनच्या नैऋत्य भागात, म्यानमार व नंतर आग्नेय चीनमध्ये निरनिराळ्या भागांची माहिती प्राप्त करण्यास पाठवले. पुढे बादशहाच्या परवानगीने तो व्हिएतनामात गेला. जाताना त्याने त्या भागातील अनेक बेटे व मलायास भेट दिली. सुमात्रा बेटावर मान्सून वादळे टाळण्यासाठी तो 5 महिने राहिला. तेथे त्याला उत्तर ध्रुव तारा क्षितिजाखाली असल्याचे दिसले. नंतर तो निकोबार बेटाजवळून श्रीलंकेला पोहोचला. पुढे तो भारताच्या पश्चिम किनाऱ्याने पर्शियाच्या आखातात आणि तेथून तो कॉन्स्टँटिनोपलला व शेवटी व्हेनिसला इसवी सन 1295 मध्ये परत आला. मार्को पोलो जेव्हा आपल्या घरी व्हेनिसला पोहोचला तेव्हा व्हेनिस व जिनेव्हा मध्ये युद्ध सुरू होते. तेव्हा मार्को पोलो सैन्याचा कमांडर झाला. 1296 मध्ये त्याला जेलमध्ये ठेवण्यात आले. जेलमध्ये असताना त्याने फ्रेंच भाषेत दुसऱ्यांना सांगून बुक ऑफ व्हेरियस एंटरप्राइजेस हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यावेळी तो ग्रंथ खूप लोकप्रिय झाला. त्याचा त्यावेळच्या भौगोलिक दृष्टिकोनावर परिणाम झाला. या ग्रंथामुळे पोर्तुगीज व कोलंबस यांना शोध कार्याला प्रोत्साहन मिळाले. त्याचा इंग्रजी भाषेतील ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो हा उत्तम भौगोलिक ग्रंथ ठरला. इसवी सन 1324 मध्ये मार्को पोलोचा मृत्यू झाला. मार्को पोलोच्या कार्याचे मूल्यमापन असे करता येईल. हा आशियात संपूर्ण रेखावृत्ताचा मार्ग रेखाटणारा प्रवास होता. अनेक साम्राज्ये स्वतः डोळ्यांनी पाहणारा, पर्शियाचे वाळवंट, पठारे, दऱ्या व पर्वत पार करणारा होता. त्याचप्रमाणे संपूर्ण चीन, तेथील संपत्ती, नद्या, मोठी शहरे, उद्योग, लोकजीवन, अंतर्गत जलमार्ग इत्यादी विविध माहिती प्रकट करणारा पहिला प्रवासी होता. तसेच अफगाणिस्तान, तिबेट, जपान, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस, थायलंड, जावा, सुमात्रा, अंदमान निकोबार, श्रीलंका, झांझिबार, मादागास्कर यांची माहिती उपलब्ध करून देणारा हा प्रवासी होता. त्यामुळे युरोपियनांच्या भूगोलाच्या ज्ञानात वाढ झाली. ख्रिस्तोफर कोलंबस हा आणखी एक इटालियन शोधक होता. त्याने अमेरिकेचा शोध लावला. त्याचा जन्म जिनेवामध्ये इसवी सन 1451 मध्ये झाला. त्याचे शिक्षण फारसे झाले नाही. त्याचे सुरुवातीचे जीवन जिनेवामध्ये त्याच्या वडिलांच्या सहवासात व्यापारामध्ये गेले. त्याने जिनेवात आपल्या युवावस्थेत नौकाशास्त्राचा अभ्यास केला आणि सागरात किनारी व्यापाराला सुरुवात केली. पुढे त्याने सागरी सफरीवर नकाशे तयार करण्याचे ज्ञान संपादन केले आणि आइसलँड 1477, पश्चिम आफ्रिकेचा किनारा 1483 इत्यादी ठिकाणच्या सफरींचा अनुभव घेतला. याद्वारे पृथ्वी गोल असल्याची त्याची कल्पना दृढ झाली. त्यानंतर त्याने जपान, आशिया इत्यादी भागात सफरी काढण्याचा निश्चय केला. त्यावेळी त्याला स्पेनच्या राजाने शोध मोहिमेसाठी आर्थिक सहाय्य देण्याचे मान्य केले. त्याला एक जहाज व त्यावर छोट्या 2 नौका देऊन जपानला पाठवण्यात आले. त्याच्याबरोबर 90 लोक होते.
त्याची पहिली शोध मोहीम 3 ऑगस्ट 1492 रोजी त्याने पालोस स्पेन येथून पहिल्या शोध मोहिमेस प्रारंभ केला. त्याने कॅनरी बेटे सोडली आणि प्रदीर्घ प्रवासानंतर 12 ऑक्टोबर 1492 रोजी कॅरिबियन समुद्रात बहामाहा बेट येथे तो पोहोचला. त्या दरम्यान त्याने क्युबा व हैती या बेटांचा शोध लावला. या सर्व बेटांना त्याने वेस्ट इंडिज असे नाव दिले. नंतर हैतीला येथे किल्ला बांधून व तेथे 44 लोकांना सोडून तो 15 मार्च 1493 रोजी पालोसला परत आला. दुसरी शोध मोहीम त्याने 1493 रोजी 24 सप्टेंबरला सुरू केली. प्रथम तो डॉमिनिका कॅरेबियन समुद्र बेटावर पोहोचला. नंतर त्याने आणखी काही बेटांचा शोध लावला. हैतीला पोहोचल्यावर त्याला तेथे बांधलेला किल्ला भग्नावस्थेत पोहोचल्याचे आढळले. तेथे त्याने नवीन वसाहत स्थापन केली. ही युरोपियनांची नवीन जगतातील पहिली वसाहत होती. नंतर तो मार्च 1496 ला स्पेनला परत आला. तिसरी शोध मोहीम त्याने 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर सुरू केली. या सफरीच्या वेळी त्याने आपली दिशा दक्षिणेकडे वळविली आणि तो दक्षिण अमेरिकेच्या वायव्य किनाऱ्याजवळ त्रिनिदाद येथे पोहोचला. तेथून तो हैतीला आणि तेथून स्पेनला परत आला. चौथी शोध मोहीम 9 मे 1502 रोजी कोलंबसने शेवटची सफर सुरू केली. यावेळी आशियाकडे जाण्यास पश्चिमेकडील मार्ग शोधण्यास त्याने होंडुरासचा मध्य अमेरिकेत शोध लावला. तेथून तो पनामाच्या किनाऱ्यावर पोहोचला. मात्र त्याला आशियाकडे जाणारा मार्ग सापडला नाही. नंतर त्याने बेलेम, ब्राझीलचा उत्तर किनारा येथे वसाहती स्थापन केल्या. तेथून तो जमैकाला व नंतर स्पेनला परत आला. नंतर त्याची प्रकृती ढासळली. 20 वर्षे शोध कार्य करणाऱ्या या शोधक प्रवाशाचे इसवी सन 1506 मध्ये निधन झाले. कोलंबसच्या कार्याचे मूल्यमापन करताना त्यामध्ये त्याचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे हे दिसून येते. त्याच्या शोध मोहिमेमुळे मध्य अमेरिकेतील अनेक बेटांचा शोध लागला. तेथील वनस्पती, नद्या, पिके, खनिजे, लोकजीवन इत्यादींची माहिती स्पेनच्या लोकांना उपलब्ध झाली. या मोहिमेमुळे उत्तर अटलांटिक महासागराची अधिक माहिती प्राप्त झाली. वास्को डी गामा. वास्को डी गामाचा जन्म सिने येथे इसवी सन 1660 मध्ये झाला. सुरुवातीला त्याने पोर्तुगीज कोर्ट व लष्करात नोकरी केली. या काळात त्याने नौकाविहार व जहाज व्यवस्थापनाचा अनुभव प्राप्त केला. जेव्हा कोलंबसने नवीन जगाचा शोध लावला तेव्हा पोर्तुगीज पूर्वेकडून भारताकडे जाण्याचा मार्ग शोधित होते. हा मार्ग शोधण्यास वास्को दी गामाची निवड झाली. वास्को डी गामाच्या नेतृत्वाखाली 4 जहाजांचा संच इसवी सन 1497 मध्ये भारताकडे रवाना झाला. केप वर्डे बेट वायव्य आफ्रिका सोडल्यावर त्यांची जहाजे दक्षिण अटलांटिक महासागरात नैऋत्येकडे अपरिचित भागाकडे गेली. नंतर ती नोव्हेंबर 1497 ला सेंट हेलेना बेटाला पश्चिम आफ्रिका तिथे पोहोचली. पुढे त्या जहाजांचा सागरी प्रवास सुरूच राहिला. अखेर ते केप ऑफ गुड होपला दक्षिणेचे टोक वळसा घेऊन आफ्रिकेच्या आग्नेय भागात झांबेजी नदीतून आत गेले. तेथे 1 महिन्याच्या वास्तव्यानंतर मोझांबिकला पोहोचले. तेथे त्यांना सोने, चांदी, मोती, लवंगा, काळे मिरे, सोंठ इत्यादींची माहिती मिळाली. तेथे त्यांची अरब व्यापाऱ्यांशी भेट झाली. त्यांच्या मदतीने ते केनियाचे बंदर मोबासाला गेले. तिथून ते अरबी समुद्रातून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत, केरळ येथे 28 मे 1498 रोजी पोहोचले. तेथे काही काळ राहून वास्को डी गामाने मसाल्याचे पदार्थ जहाजात भरून पोर्तुगालकडे प्रस्थान केले. मायदेशी परतल्यावर वास्को डी गामाचे जल्लोषात स्वागत झाले.
अशा प्रकारे वास्को डी गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधून काढला. वास्को डी गामाच्या कार्याचे मूल्यमापन करताना असे सांगता येते की त्याने आपल्या शोध कार्याने केप वर्डे व सेंट हेलेना बेटांची माहिती, आफ्रिकेचा नैऋत्य, दक्षिण व पूर्व किनारा, त्याचप्रमाणे झांबेजी नदी, मोझांबिक देश, केनियाचा किनारा, मोमासा बंदर, भारताचा पश्चिम किनारा, कालिकत बंदर, शिवाय दक्षिण अटलांटिक महासागर व अरबी समुद्राची व त्या भागातील विविध पिके, खनिजे व तेथील लोकजीवनाची माहिती पोर्तुगीजांना देण्यास त्याची मदत झाली. फर्डिनांड मॅगेलन हा देखील एक पोर्तुगीज खलाशी होता. त्याचा जन्म इसवी सन 1480 मध्ये सॅम्ब्रोसा येथे झाला. हा जग प्रवास करणारा खलाशी होता. मॅगेलन आपल्या 230 सहकाऱ्यांसोबत स्पेन मधील सेविले येथून 20 सप्टेंबर 1519 रोजी ईस्ट इंडिजला जाणाऱ्या पश्चिमेकडील सागरी मार्गाच्या शोधात निघाला. त्याला आपल्या सागरी प्रवासात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. या परिस्थितीत तो नोव्हेंबर 1519 ला ब्राझीलच्या किनाऱ्यावर पोहोचला. पाटागोनियाच्या सेंट जुलियन उपसागरात काही काळ राहून 21 ऑक्टोबर 1520 रोजी त्याने दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकाजवळ एका सामुद्रधुनीतून पूर्वेकडे जाणारा प्रवेश मार्ग शोधला. त्याच्या नावावरून त्यास मॅगेलनची सामुद्रधुनी असे नाव देण्यात आले. नंतर मॅगेलनने उत्तरेकडे प्रवासाला सुरुवात केली. त्याला पॅसिफिक महासागराच्या भव्यतेची कल्पना नव्हती, तरी त्याचा प्रवास सुरूच होता. अखेरीस 98 दिवसांच्या प्रवासानंतर ते एक द्वीप समूहावर पोहोचले. नंतर तिथून ते फिलिपाईन्सला आले. स्पेनचा राजा फिलिप दुसरा अखेरीस 98 दिवसांच्या प्रवासानंतर ते एका द्वीप समूहावर पोहोचले. नंतर तेथून ते फिलिपाईन्सला आले. स्पेनचा राजा फिलिप दुसरा त्याच्या नावावरून त्यास फिलिपाईन्स हे नाव देण्यात आले. तिथे त्यांना चिनी प्रवासी भेटले. त्यांनी मॅगेलनला मसाल्याच्या बेटांची माहिती दिली. दरम्यान तेथे एका राजाबरोबर लढताना मॅगेलनचे निधन 1521 मध्ये झाले. त्याच्याबरोबर असलेले त्याचे बरेच सहकारी त्यापूर्वी मृत्यू पावले होते. अशा प्रकारे मॅगेलनचा दुर्दैवी अंत झाला. नंतर मॅगेलनचे राहिलेले प्रवासी मसाल्याचे पदार्थ व अन्य साहित्य घेऊन सप्टेंबर 1522 मध्ये सेविले, स्पेन येथे परत आले. त्यावेळी जहाजावर केवळ 18 लोक होते. मॅगेलनच्या कार्याचे मूल्यमापन करताना त्याचे शोध कार्य उत्तर अटलांटिक महासागराची अधिक माहिती देऊन दिली. तसेच दक्षिण अमेरिकेचा पूर्व किनारा व दक्षिण भाग, पॅसिफिक महासागराची माहिती युरोपियनांना झाली. तसेच फिलिपाईन्स व इतर अनेक बेटावरील साधन संपत्ती, पिके, लोकजीवन इत्यादींची माहिती प्रकाशात आली. कॅप्टन जेम्स कुक ब्रिटिश शोधक जेम्स कुकचा जन्म 27 ऑक्टोबर 1728 रोजी यॉर्कशायर मधील मार्टन येथे झाला. त्याने 1755 मध्ये नाविक दलात नोकरी धरली. 1759 ते 1767 पर्यंत सेंट लॉरेन्स नदी, लॅब्राडोर व न्यू फाउंडलँड बेटांच्या किनाऱ्याचे उत्तर अमेरिका सर्वेक्षण केले. त्याने केलेले सर्वेक्षण पाहून लंडनच्या रॉयल सोसायटीने त्याला 1768 मध्ये 70 लोकांचा प्रमुख नेमून ताहाती बेटावरून शुक्र ग्रहाचे निरीक्षण व दक्षिण पॅसिफिक मध्ये भौगोलिक संशोधन करण्यास सांगितले. कुक व त्यांचे सहकारी यांनी पॅसिफिक महासागरातून प्रवास करून ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याचा शोध लावला. या भागात त्यांना अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागले. नंतर ते कसेबसे एका बेटावर पोहोचले, ज्याला त्याने यॉर्क केप असे नाव दिले. त्यानंतर ते जाकार्ताला इंडोनेशियाला पोहोचले. दरम्यान त्याचे काही साथीदार वारले. 3 वर्षानंतर कुक त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर लंडनला परतला. कॅप्टन कुक याने 1772 ते 1775 मध्ये दुसरी शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेत अंटार्क्टिकाचा विस्तार पाहणे हे ध्येय होते. त्याने न्यूझीलंड ते केप हॉर्न दक्षिण अमेरिकापर्यंत अंटार्क्टिका भोवती प्रवास केला. या मोहिमेत त्याने सॉलोमन दक्षिण पॅसिफिक, जॉर्जिया दक्षिण अटलांटिक, कॅलोडिना लॉयल्टी दक्षिण पॅसिफिक या बेटांचा शोध लावला. त्याच्या या कार्याचा रॉयल सोसायटीने गौरव केला. इसवी सन 1776 मध्ये
त्याने उत्तर अटलांटिक पासून अमेरिकेपलीकडे उत्तर पॅसिफिकचा मार्ग शोधण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत कॅप्टन कुक याने उत्तर अमेरिकेच्या नैऋत्य भागाचा शोध घेतला व तो हवाई बेटावर पोहोचला. तेथे तो स्थानिक लोकांकडून 17 फेब्रुवारी 1779 रोजी मारला गेला. कॅप्टन कुकच्या शोध मोहिमेमुळे ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, आग्नेय आशियातील बरीच बेटे, अंटार्क्टिकाभोवतीचा प्रदेश, सॉलोमन, जॉर्जिया, कॅलोडिना व लॉयल्टी इत्यादी बेटांची माहिती उपलब्ध झाली. फॉर्टर्स इतर शोधकांबरोबर फॉर्टर्सची जी नाव घेतली जाते. इसवी सन 1765 मध्ये फॉर्टर्स पिता-पुत्र यांनी रशियन सरकारच्या निमंत्रणावरून ओल्गा स्टेप प्रदेशाला भेट दिली. या भेटीत त्यांनी तेथील वसाहतींचे अध्ययन केले. फॉर्टर्सचे कार्य इंग्लंडमध्ये 1778 साली प्रकाशित झाले. फॉर्टर्सनी भूगोलाला प्रात्यक्षिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जगाच्या निरनिराळ्या भागात जाऊन तेथील नैसर्गिक गोष्टींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. त्यांची माहिती व आकडेवारी गोळा करण्याची वेगळी पद्धत तयार होती. या पद्धतीला तुलनात्मक पद्धती असे म्हटले जाते. त्यांनी मानवी भूगोलातही महत्वाचे कार्य केले. त्यांनी मानव व पर्यावरण यांच्यामधील संबंध दाखवले. त्यांनी मानवाच्या स्थलांतराचाही चांगला अभ्यास केला. त्यांनी दक्षिण समुद्र बेटावरील वसाहती, लोकसंख्येची घनता, साधन संपत्ती व पर्यावरण यांचे अध्ययन केले. फॉर्टर्स याच्या अध्ययनाने ओल्गा स्टेप, जगातील निरनिराळे भाग आणि मानवी भूगोलाचा अभ्यास केला आला. फॉर्टर्स नंतर प्रवासाचे युग संपून आरामखुर्ची भूगोलशास्त्रज्ञांचे युग सुरू झाले. या काळात प्रवासी व खलाशी यांनी गोळा केलेल्या माहितीच्या अध्ययनाला प्रारंभ झाला. त्यामुळे भूगोलाची अधिक प्रगती झाली.